कुठलं गाव? कोथळी. काय काम करता? पेंटिंग करताय. बरं. तुम्हाला व्यसन कुठलं होतं? किती प्रमाणात होतं? बरं. त्या व्यसनामुळे काय परिणाम झाले होते? बरं. शारीरिक व्याधी काय झाल्या होत्या? बरं. झोप लागत होती का? भूक लागत होती का? जेवण जात होतं का? बरं. आणि तुम्हाला शुगर किती झाली होती? आत्ता शुगर किती आहे माहिती आहे? 380 का 280 शुगर होती. साधारण पहिले जेव्हा रिपोर्ट काढला तर 350च्या आसपास काय ते शुगर होती. आता शुगर किती आहे माहिती आहे तुम्हाला? 126 म्हणजे नॉर्मल आलेली आहे. म्हणजे आमच्या संस्थेचा जो प्रोडक्ट तुम्ही वापरला आहे अँटॉक्स डी, त्याच्यामुळे ती काय झालेलं आहे? रिकवर झालेलं आहे. प्लस तुम्ही दारू सोडलेले आहे. बाकी तुमच्यावरती उपचार झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही रिकवर झाला आहे. बरोबर. आल्यानंतर तुमच्या उपचार व्यवस्थित झाली का? काय चुकीची वागणूक दिली? जेवण वगैरे असते व्यवस्थित? जेवताय तुम्ही? किती वजन वाढले काय? 2 किलो वाढले एका महिन्यामध्ये? बरं. ही घरात वाढलं असतं का? तुम्हाला इथं कावीळ झाली होती, कावीळमधनं रिपेअर करून तुम्हाला एवढं उपचार करून त्यातनं तुम्हाला वजन वगैरे वाढलेलं आहे, तब्येत चांगली झालेली आहे. तुम्हाला कोणी मारहाण वगैरे काही केली काय? चुकीची वागणूक दिली? बाथरूम धुवायला लावणे, संडास धुवायला लावणे, असं काही केलं नाही ना? एकंदरीत आमच्या केंद्राबद्दल तुमचं मत काय आहे? हां, चांगलं आहे. हे सांगण्यासाठी तुमच्या कोणाचा दबाव आहे काय आता? मग एवढं हळू का सांगताय? फ्री माइंडनं बोला ना. हां, तर तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा. तुमचा हा व्हिडिओ जर आमच्या संस्थेच्या वेबसाईटवरती अपलोड केला, यूट्यूबवरला अपलोड केला, तर तुमचं काय ऑब्जेक्शन असेल का? करू शकतो. तुम्ही एक बहीण म्हणून काय अवस्था होती ना, आता काय तुम्हाला काय जाणवलं? बरं. काय? बरं. हां, दिसायला ना? देखणं झालं आहे. बरं. मग आला त्यावेळेला तुम्हाला किती काळजी होती बाबा? त्याला कावीळ किती होती किंवा बाकीच्या काय कसा वागत होता ह्यात, म्हणजे किती फरक वाटतो तुम्हाला? वाटतोय ना? ठीक आहे. आमच्या केंद्राबद्दल तुमचं मत काय आहे? आमच्या इथं आहे? अरे वा, अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. तर सरांचं तुमचं मत काय? हां, झालं आहे का? बरं. तब्येत बी लई झाली. पहिला मी बघितलं दारू पीत होतं तर तो काही त्याच्यावर सुदमधी नव्हता तो सर. जेवणार नाही, काय तर खाणार, झोप नाही, घरात भांडणं, तर पैसे 50 रुपये जर मी पिऊन येणार. असं सगळं लई भारी झालं. एक नंबर त्याच्यामुळे औषधमुळे भारी झालं. बरं. तर अजून तुम्ही इतर लोकांना तुम्ही सांगाल? सांगणार मी सर. आमच्याबद्दल मत तुमचं काय आहे? पोरगीला म्हटलं तर मी मला दाखवून चाललं सांगायला बरोबर. बरोबर. आमच्याबद्दल तुमचं मत काय? ठीक. तर परत एकदा आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून आपल्या परिवाराला तुमच्या सर्वांच्याच आयुष्यासाठी शिवशंभू शुभेच्छा. धन्यवाद.